हॅलो फ्रेंड, सर्वांना गुड इव्हिनिंग. कारण आता सायंकाळचा टाइम झालेला आहे आणि आजच्या व्लॉगची सुरुवात मी आतापासून म्हणजे सायंकाळ नंतर करणार आहे. कारण आज सकाळी मला वेळ नाही भेटला आणि दुपारी मी एक दुसरा व्हिडिओ बनवला आहे, तो पण तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. म्हणून आजच्या व्लॉगची सुरुवात सायंकाळपासून. तर आता सायंकाळची वेळ म्हणजे काय, तर दिवाबत्ती. आता आपण दिवाबत्ती करूया, अगरबत्ती करूया, तुळशीला दिवा लावूया, देवाला दिवा लावूया आणि मग तयारी करूया रात्रीच्या जेवणाची. तर आज काय असणार आहे स्पेशल, आज बनवणार आहे डोसे, गरम गरम डोसे. येस, तर आज आपण डोसे बनवणार आहोत. तर चला मग पटकन तयारीला लागूया. आधीच उशीर झालेला आहे, भाजी वगैरे सगळं करायची बाकी आहे, सांबर पण बनवायचा विचार करते आणि चटणी पण बनवायची. बघूया, जेवढं होतं तेवढं करूया. आता चला मग. सकाळ सायंकाळ घरात दिवा लावला की वातावरण कसं वेगळंच होऊन जातं, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि घंटा वाजवला की घरातलं वातावरण अजूनच छान होऊन जातं. म्हणजे घंटानादमध्ये खूप शक्ती असते, खूप ताकद असते असं म्हणतात. म्हणून सकाळ सायंकाळ दिवा लावल्यानंतर घंटा वाजवलीच पाहिजे. आणि कसं सायंकाळच्या वेळी तुळशीत दिवा लावल्यावर सुद्धा खूप छान वाटतं, एक वेगळीच प्रसन्नता वाटते घरात. तसं तर बाहेर एवढा अजून अंधार नव्हता पडला, पण घरात सगळ्यांच्या लाईटी लागल्या होत्या, म्हणजे दिवा लावायचा टाइम झालाच होता. तर 5 मिनिटात अंधार पडलाच असता असं, पण मग लावून घेतला लगेच, देवाला लावला आणि तुळशीतही लावून घेतला. तर तुळशी वृंदावन कसं आहे मला कमेंटमध्ये सांगा, मी आत्ताच नवीन घेतलेलं आहे. आणि आता किचन मध्ये स्वयंपाकाची बारी. तर मी हे डाळ भिजत घातली होती डोशासाठी. तर तुम्ही म्हणाल ह्या 2 प्रकारच्या डाळी कशा, तर यातमध्ये मी चणाची डाळ सुद्धा टाकली होती, म्हणजे हरभऱ्याची डाळ. तर डोसा करताना आज मी तुम्हाला एक टिप्स सांगते. डोशामध्ये जर क्रिस्पी, कडक आणि एकदम गोल्डन येल्लो कलरचा डोसा बाहेरच्या सारखा पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी थोडीशी 1 वाटी जर उडदाची डाळ असेल तर त्यातली एक भाग नाही 4 भागातला 1 भाग एवढी चणाची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ टाकायची आणि अर्धी चमचे मेथीचे दाणे भिजत घालतानाच भिजत घालायचं. मग त्याच्याने काय होतं, तर डोसा एकदम कडक होतो, क्रिस्पी होतो आणि क्रंची होतो. मेथीच्या दाण्याने टेस्ट लागते त्याला डोश्याला आणि कडक होतात. अर्धी चमचे या प्रमाणात मेथीचे दाणे सुद्धा टाकायचे. तर तांदूळ आणि ते सगळं जरा जास्तच भिजत घातलं होतं मी, कारण दुसऱ्या दिवशी टिफिनला सुद्धा मला द्यायचे होते. तर बघा, स्टीलच्या भांड्यांना सुद्धा इथं गंज चढलेला आहे, पाणीच एवढं खराब आहे. तर काय करायचं, मुद्दामच मोठं पातेलं काढले, कारण हे रवण सुद्धा जास्त होतं, कारण मला द्यायचं होतं डब्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी. मग टेन्शन नाही राहणार होतं, कारण मुलांना तर नवीन नवीन हवं असतं. आताच्या पोरांना रोज रोज पोळी भाजी नाही आवडत, आपल्यासारखं थोडीच आहे, यांना तर रोज रोज वेगळं पाहिजे असतं. म्हणून मग म्हटलं चला आता बनवतेच आहे तर दुसऱ्या दिवशीचं पण बनवून घेऊया. म्हणून जरा जास्तच रवण बनवलं, फ्रीजमध्ये ठेवलं दुसऱ्या दिवशीसाठी. आणि आता इथं मी भाजीची तयारी करते. बटाटे तर बॉईल करायला ठेवले होते, शिट्ट्या झाल्या आहे बटाट्याच्या. आता भाजी फोडणीला टाकते आणि लगेच डोसे बनवून घेते. तर आता इडली वगैरे मी करणार होती, पण इडलीचं मी कॅन्सल केलं, चटणीचं पण कॅन्सल केले, कारण मुलांना शेजारी बोलवलं होतं नाश्त्यासाठी. तर त्यांनी तिकडं थोडासा नाश्ता केलेला आहे, म्हणजे त्यांना काही भूक नाही. आणि हे पण आज सेकंड शिफ्टला आहेत, म्हणजे मग खायला कोण, आम्ही 4घच, मुलं, मी आणि आतूचं तर खाणं एवढंसं, मग कशाला उगाच सांबरनी चटणी ते सगळं करत बसू. तर काय नाही, उद्या सकाळी मी रवण ठेवलेलंच आहे, उद्या सकाळी सांबर आणि चटणी सगळं मी बनवून घेईल. तर मग आता सध्या तर फक्त भाजीच बनवते. तर भाजीची तयारी चालू आहे. मिरच्या काढलेल्या आहेत, कढीपत्ता आहे, लसूण सोलून घेतलाय, अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कांदा. मी तर डोशाच्या भाजीमध्ये एवढ्याच भाज्या टाकते, तुम्ही काय काय टाकता मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मिरच्या, अद्रक, लसूण सगळं बारीक करून घेते मिक्सरमध्ये. कोथिंबीर तर बारीक कापून टाकूयात आपण, म्हणजे भाजीला कशी टेस्ट येते, चांगली झणझणीत होते आणि चांगली चव लागते. लसणाबरोबर अद्रक टाकतो तेव्हा एक वेगळंच कॉम्बिनेशन होऊन जातं, म्हणजे वेगळीच चव येते, छान वाटतं खायला पण असं. आता शिवांशने नाही खाल्लेले, आरवीने नाश्ता केलेला आहे बाजूला, पण शिवने नाही केलेला. तर त्याला भूक लागलेली, त्याची घाई चालू आहे, आता मम्मा जल्दी करो चालू आहे त्याचं. म्हणून माझी पण घाई चालू आहे. बटाटे पोळतायत, हाताला चटके लागतात नसते तरी, पण आता मला आवरावं तर लागणारच आहे, कारण पिल्लूला माझ्या भूक लागली आहे. बघा कसं येऊन उभा राहिलंय इथं. त्याला दूध पण दिलं नव्हतं, आज झोपला होता तो, आत्ताच उठला लेट आणि आता खूप भूक लागली.
तर मम्मा मी पण तुझी हेल्प करतो, म्हणजे लवकर लवकर होऊन जाईल असं म्हणत तो लागला बटाट्याच्या मागे. बटाटे तर मी कट करत होते, पण त्याला ते स्मॅशरची आठवण आली. म्हणे मम्मा आपण याला असं बारीक करूया. म्हटलं ठीक आहे बेटा, तू बारीक करून दे, तोपर्यंत मी फोडणी देते. आणि त्याने तर पार बटाट्याचा रगडा पेटीसच करून टाकला. काही प्रॉब्लेम नाही, थोडा वेळ त्याचा पण जात होता, नाही तर रडत बसला असता भूक लागली करत. म्हणून मग मी करू दिलं त्याला जे करायचे ते. तोपर्यंत इकडे भाजीला फोडणीची तयारी केली. थोडा वेळही त्याचा गेला. काही नाही, भाजीला फोडणी टाकली का लगेच डोशाचा तवा ठेवून देते आणि झाली का लगेच त्याला गरम गरम खायला देते. तर भाजीची फोडणी होतच आहे आता. झाले. मिरच्या तर भयंकर तिखट आहे वाटतं, चांगलाच ठसका लागलेला दिसतोय, म्हणून अजून थोडंसं तेल टाकलं. म्हटलं मिरची जर करपली तर परत मग जास्तच ठसका होईल घरात सगळ्या, म्हणून थोडंसं अजून तेल त्यातमध्ये ॲड केलं. तसं तर तेल खूप कमी प्रमाणात वापरते मी, तरी पण काही ठराविक भाज्यांना भरपूर असं तेल लागतंच आणि फोडणी पण व्यवस्थित बसते, तेव्हाच भाजी छान होते. तर भाज्यांमध्ये थोडीफार करू शकतो, पण जास्त तर तेलामध्ये काटकसर नाही करू शकत. पण आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं तेल जास्त, म्हणून थोडंफार करावंच लागतं. तर मग आता भाजीची तर छान स्मेल येते, मस्तपैकी घमघमाट सुटलेला आहे बा. चला आता पटकन डोसे बनवून घेते आणि मग मुलांनी खाऊन झालं का आम्ही पण खाऊन घेतो. शिवांश तर निघून गेला, त्याला बिचारायला खूपच जास्त ठसका लागला होता, कारण मिरच्या तिखट होत्या, त्या अशा नॉर्मल मिरच्या नव्हत्या. तर मग फटाफट लगेचच प्लॅटफॉर्म थोडासा आवरून घेतला आणि लगेचच डोशाचा तवा ठेवून दिला. तवा तापलेला आहे आता बऱ्यापैकी, तर या तव्यावर जास्त तेलही नाही वापरता येत, कारण तो खराब होऊन जातो लगेचच. तरीसुद्धा मग आता मी चेक केलं 1-2 वेळा, तेल पाणी व्यवस्थित लावून घेतलं तव्याला, जेणेकरून डोसा चिपकू नये म्हणून. आणि पहिल्यांदा डोसा टाकताना कशी जरा भीतीच वाटते, रवण ठीक झाले का, घट्ट आहे की पातळ आहे की काय होईल, आता असे भरपूर प्रश्न असतात बुवा. हाऊसवाईफ होणं काही साधी गोष्ट नाही आहे, खूप सारे मोठे मोठे चॅलेंजेस असतात. तर हा डोसा टाकलाय तर खरं, पण उलटतो का नाही काय माहिती, रामजाने आता काय होईल. बघूया, तरी प्रयत्न तर करते. आता एक डोसा झाला की मग दुसरा नाही चिपकत, तो बरोबर होतो. आणि पहिला किती प्रयत्न केले तरी थोडासा लागतोच, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं की काय माहीत माझा तवा खराब झालेला आहे की काय असू शकतो, कारण साईडने थोडंसं त्याला झालेलं आहे जरा तेलकट, त्याला घासता येत नाही जास्त आणि काही नाही. बघा, वाटलंच होतं मला की थोडासा चिपकेल हा, काही नाही, एकच चिपकतो, दुसरा छान होतो. आणि 2 झाल्यानंतर ते एकदम भारी होऊन जातात, मस्त होतात. तर हे रवण थोडंसं घट्ट आहे, मला यात अजून पाणी ॲड करावं लागणार आहे, कारण थोडासा डोसा जाड आलेला आहे. एकदम पातळ डोसा हवा असेल तर मग रवण पण थोडंसं पातळच लागतं. तर बाकीच्या रवणमध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे. मग आता दुसरा डोसा चांगला होईल, जरा पातळ असा, आणि चिपकणारही नाही तो, कारण तव्याला आता व्यवस्थित तेल लागलं गेलेलं. चला आता फटाफट डोसे भाजते, अजून 2 डोसे झाले का मुलांना जेवायला वाढते. तर इथं अंगत पंगत बसलेली आहे. बाजूच्या दिदीला सुद्धा शिवांशने बोलवले जेवायला, आणि सगळे मिळून जेवण करताय यांना. तर या दोघींना काही भूक नव्हती, त्यांचा नाश्ता झालेला होता, पण शिवांशला बरोबर भूक लागलेली होती, त्याचं आपलं चालू आहे मस्त. चला मग पोळांची अंगत पंगत चालू यांची झाली की आम्ही आमच्या दोघींची पंगत बसवणार आहोत. तर चला मग, बाय बाय फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.